Hello my dear students, welcome to the English video. In this video, we are going to learn activity number 39 for standard 7 from Bridge course book. Let's see the activity. What is the activities and the learning outcomes are write neatly and legibly. तर नीटली म्हणजे व्यवस्थितपणे तुम्ही ही ॲक्टिव्हिटी शिकल्यानंतर व्यवस्थित लिखाण करायला शिकणार आहात अँड लिजिबली सुवाच्यपणे तुम्ही लिखाण करायला शिकणार आहात किंवा लिहिणार आहात. नाव लेट्स सी द इन्स्ट्रक्शन्स फॉर द स्टुडंट्स फॉर दिस ॲक्टिव्हिटी. इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स 1 2.2 द लायन द मॅन अँड द स्टॅच्यू. आता काय करायचं आहे, यू हॅव टू read the lesson 2.2 or take help of this lesson 2.2 the lion and the man and the statue to copy the sentences carefully. वाक्य काळजीपूर्वक जशीच्या तशी लिहून काढा. 3 check the written sentences carefully. आणि लिहिलेली वाक्य काळजीपूर्वक तपासून पहा. 4 practice more and more for cursive writing of the given sentences. दिलेली जी वाक्य आहेत ती वाक्य कर्सिव्ह रायटिंग मध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा, सराव करा. फॉर एक्झाम्पल, अ क्विक ब्राउन फॉक्स जम्प्ड ओव्हर द लेझी डॉग. आता इथं जे वाक्य आहेत ही वाक्य दिलेले वाक्य ते कर्सिव्ह रायटिंग मध्ये तुम्ही लिहिण्याचा सराव करायचा आहे. लर्निंग ॲक्टिव्हिटी 1 पंक्चुएट द फॉलोइंग सेंटेन्सेस. पंक्चुएट म्हणजे विरामचिन्हांचा वापर करायचा आहे दिलेल्या वाक्यांमध्ये. आता विरामचिन्हांचा वापर करत असताना तुम्हाला विरामचिन्ह कोणकोणती आहेत हे माहीत असणं गरजेचं आहे. बघा इथं इयत्ता 5वीच्या वर्गासाठी सुद्धा या ब्रिज कोर्समध्ये पंक्च्युएशन मार्क्स आलेले होते. आता पंक्च्युएशन मार्क्स म्हणजे विरामचिन्हे. तर कोणकोणती विरामचिन्ह असतात? फर्स्ट, कॅपिटल लेटर्स म्हणजे मोठे अक्षर काय केली जातात, प्रत्येक नावाच्या अक्षराला किंवा जे काही संक्षिप्त रूप आहेत त्या संक्षिप्त रूपाचे जे पहिलं अद्याक्षर आहे त्या अद्याक्षर कॅपिटलमध्ये लिहिलं जातं आणि प्रत्येक वस्तूच्या नावामध्ये पहिलं अक्षर कॅपिटल, हा पहिला नेम. सेकंड, फुल स्टॉप पूर्णविराम. जर वाक्य विधानार्थी असेल किंवा आज्ञार्थी वाक्य असेल तर त्या वाक्यांच्या शेवटी काय दिला जातो, फुल स्टॉप दिला जातो. किंवा जे शॉर्ट फॉर्म्स आहेत त्या शॉर्ट फॉर्म्सला सुद्धा कॅपिटल अक्षर लिहिल्यानंतर त्या शॉर्ट फॉर्ममध्ये तिथं सुद्धा फुल स्टॉप दिला जातो. ते थर्ड, कॉमा स्वल्पविराम, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो स्वल्पविराम, हा शब्दाच्या खालच्या बाजूला दिला जातो, शब्दाच्या समोर ओळीच्या खाली. तर एस, ही इज अ गुड बॉय. आता एस नंतर कॉमा दिलेला आहे बघा. यस, ही इज अ गुड बॉय. यस, हो, यस आणि नो असे जेव्हा वाक्य आपण लिहितो आणि यस किंवा नो मध्ये उत्तर दिलं असेल तर ते यस आणि नो हे वेगळं दर्शवण्यासाठी कॉमा तिथं दिला जातो आणि शेवटी फुल स्टॉप. आणि एखाद्या वस्तूंची समजा आपण जेव्हा यादी करतो कोणत्याही वस्तूंची एक सलग, तर त्यावेळी त्या एका वस्तूनंतर पुढची वस्तूचं नाव लिहिण्यापूर्वी आपण कॉमा हा देतो. त्यानंतर कोलन म्हणजे अपूर्णविराम. आता अपूर्णविराम कसा आहे बघा, कंसात तिथं दिलेलं आहे ते कशा पद्धतीने दिलं आहे. तर मराठीमध्ये दुःख या शब्दामध्ये तुम्ही अपूर्णविरामाचा उपयोग करता. आता इंग्लिशमध्ये कसं केलं जातं बघा, द ग्रेट रिव्हर्स इन इंडिया आर. आता भारतातील महान नद्या आहेत. आता ही यादी पुढे दिली जाणार आहेत, त्यामुळे या वाक्यानंतर हे वाक्य पूर्ण झाल्यानंतर तिथं अपूर्णविराम म्हणजे कोलन दिलेला आहे आणि मग नद्यांची यादी पुढे दिलेली आहे. मग अशा वेळी त्याचा कोलनचा उपयोग केला जातो. देन फिफ्थ आहे सेमी कोलन, अर्धविराम. अर्धविराम कसा आहे बघा कंसात, ही रिटर्न होम, तो घरी परतला. आता इथं वाक्य काय झालेलं आहे, पूर्णविरामापेक्षा कमी वेळ आणि स्वल्पविरामापेक्षा जास्त वेळ असं जेव्हा थांबायचं असते त्यावेळी हा अर्धविराम दिला जातो. तेव्हा ही रिटर्न होम, ही सॅट थिंकिंग ओव्हर इट.
तो घरी परतला आणि तो विचार करत बसला. आता इथं अर्धविराम दिलेला आहे. 6 क्वेश्चन मार्क प्रश्नचिन्ह. कोणताही प्रश्न लिहिला की त्या शेवटी प्रश्नचिन्ह दिला जातो. प्रश्नचिन्ह तुम्हाला माहित आहे कसं द्यायचं असते ते. त्यानंतर 7th एक्सक्लेमेशन मार्क उद्गार चिन्ह. आता उद्गार चिन्ह कसं आहे बघा. हॅलो म्हणजे भावनेच्या भरात, म्हणजे दुःखाच्या भरात असेल, दुःख, आनंद, त्यानंतर भीती, आश्चर्य, याच्यामध्ये जे तोंडून शब्द बाहेर पडतात त्या शब्दांच्या नंतर उद्गारवाचक चिन्ह नेहमी लिहिलं जातं. उदाहरणार्थ हॅलो. आता लक्ष वेधण्यासाठी हा शब्द वापरला जातो. हॅलो आपण फोनवर म्हणतो हॅलो, किंवा एखाद्या व्यक्तीला भेटल्यानंतर हॅलो. तर त्या हॅलो हा उद्गार काढलेला ते उद्गारवाचक शब्द आहे, म्हणून त्याच्यानंतर उद्गारवाचक चिन्ह देण्यात आलेलं आहे. आणि पुढचं वाक्य आहे मग हॅलो हाऊ आर यू. हाऊ आर यू हा प्रश्न आहे म्हणून पुढं प्रश्नचिन्ह आहे. 8 हायफन. हायफन म्हणजे आडवी छोटी रेघ. आता आडवी छोटी रेघ केव्हा केव्हा घेतली जाते बघा. तर ही आडवी छोटी रेघ जी आहे ही रेघ एक 2 शब्द किंवा 3 शब्द हे वेगवेगळे आहेत आणि ते वेगळे वेगळे शब्द मिळून एक नवीन शब्द तयार होतो. अशा वेळी ह्या हायफन या आडव्या छोट्या रेघांचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ इथं बघा मदर इन लॉ म्हणजे सासू. तर मदर एक वेगळा शब्द आहे म्हणून डॅश आलेला आहे. इन हा वेगळा आहे डॅश, आणि नंतर लॉ हा एक वेगळा शब्द आहे म्हणून मदर इन लॉ या तिन्ही शब्दांच्या मध्ये काय आहे ही छोटी रेघ घेण्यात आलेली आहे. तर हायफन या पद्धतीने दिला जातो. त्यानंतर 9 डॅश आडवी लांब रेष. हायफनपेक्षा थोडीशी लांब असते. आता ज्यावेळी वाक्यामध्ये एक खंड दाखवायचा आहे त्यावेळी त्याचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ समजा तुम्ही शब्द असा लिहिलेला आहे, अर्धा शब्द हा पुढे लिहायला पान संपलेला आहे, तर अर्धा शब्द लिहिला गेलेला आहे. तर त्या अर्धा शब्द लिहिल्यानंतर पुढं हायफन डॅश मारायची आणि उरलेला अर्धा शब्द आहे तो खालच्या ओळीला लिहायचा. म्हणजे त्या डॅशचा अर्थ काय आहे की हा शब्द अर्धा लिहिलेला आहे, तर अर्धा शब्द पुढं आहे असं, म्हणजे खंड पडलेला आहे त्या शब्दामध्ये, तो पुढे दाखवण्यासाठी तिथं लिहिला जातो. 10 ॲपॉस्ट्रॉफी गलिताक्षर ज्याला म्हटलं जातं. कंसामध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे बघ. ॲपॉस्ट्रॉफी हे वरच्या बाजूला असते, जसं कॉमा हा खालच्या बाजूला येतो तसं गलिताक्षर हे वरच्या बाजूला येतं. आता बघा कॅन नॉट, कांट मध्ये एन आणि टी यांच्यामध्ये तिथं मध्ये वरच्या बाजूला ॲपॉस्ट्रॉफी देण्यात आलेलं आहे, कारण ओ काढून टाकलेला आहे. असं जेव्हा अक्षर आपण एखादं गाळतो एखाद्या शब्दामधलं तर त्यावेळी तिथं ॲपॉस्ट्रॉफी दिलं जातं. कांट हे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे, संक्षिप्त रूप. 11th इन्व्हर्टेड कॉमाज अवतरण चिन्ह. आता अवतरण चिन्ह कसे आहेत, एखाद्या व्यक्तीनं बोललेलं जे वाक्य आहे ते जसं तसं जेव्हा आपण लिहितो त्यावेळी ते दुहेरी अवतरण चिन्हामध्ये लिहिलं जातं जसेचं तसं. फॉर एक्झाम्पल गोपाल सेड टू द टीचर आय एम रेडी. गोपाल टीचरांना म्हणाला की मी तयार आहे. आता आय एम रेडी हे वाक्य गोपालनं बोललेलं आहे म्हणून ते जसंच तसं इन्व्हर्टेड कॉमामध्ये घेण्यात आलेलं आहे. आणि इन्व्हर्टेड कॉमात येणार जे वाक्य आहे त्यातलं वाक्यातलं सुरुवातीचं अक्षर हे नेहमी कॅपिटल असते. हे एक नियम तिथं आहे. त्यानंतर 12 कॅरेट. आता कॅरेट जे आहे ते काकपद आहे. आता काकपद म्हणजे काय, तर समजा एखादी ओळ तुम्ही लिहिलेली आहे आणि त्या ओळीमध्ये एखादा मध्ये कुठेतरी शब्द चुकून राहिलेला आहे नजर चुकीने, तर त्या ठिकाणी तो शब्द पुन्हा तिथे एक शब्द आहे हे दाखवण्यासाठी खालच्या बाजूला ते काकपद काढायचं म्हणजे कॅरेट काढायचं आणि वरच्या बाजूला त्या दोन शब्दांच्या मध्ये वर तुम्ही तो शब्द लिहायचा, म्हणजे वाचणाऱ्याला कळतं की ह्या दोन शब्दांच्या मध्ये हा शब्द वाचायचा आहे. किंवा एखाद्या शब्दामध्ये एखादा अक्षर तिथं चुकून राहिला असेल तर ते सुद्धा अक्षर तिथं ते आहे ते दाखवण्यासाठी त्या दोन शब्दांच्या मध्ये काक पद किंवा ते कॅरेट काढायचं आणि वरच्या बाजूला ते लेटर दाखवायचं. तर अशा पद्धतीनं ह्या पंक्च्युएशन मार्क्सचा उपयोग करायचा आहे. आता पंक्च्युएशन मार्क्सचा उपयोग करून तुम्ही हे वाक्य पूर्ण करायचे. तर ॲक्टिव्हिटी नंबर 2 बघा. राईट दीज वर्ड्स इन टू लाईन्स नोटबुक. आता खाली दिलेले जे 10 शब्द आहेत ते 2 रेघीव वहींमध्ये लिहा असं सांगितलेलं आहे, त्याबद्दल तुम्ही लिहायचं आहे. ॲक्टिव्हिटी 3 मेक 4 वर्ड्स ऑफ मिनिमम 3 लेटर्स. तुम्ही काय करायचे आहेत, आता 4 शब्द बनवायचे आहे. मेक 4 वर्ड्स ऑफ मिनिमम 3 लेटर्स. तुम्ही 4 शब्द बनवायचे आहेत कमीत कमी 3 अक्षरांचे.
युजिंग द लेटर्स इन द गिवन वर्ड्स. खाली दिलेले जे शब्द आहेत त्या शब्दांपासून, त्या शब्दांमध्ये जी अक्षरं आलेली आहेत त्या अक्षरांपासून तुम्ही कमीत कमी 3 अक्षरांची अशी 4 शब्द बनवायचे आहेत. म्हणजे 3पेक्षा कमी अक्षर घेऊन शब्द बनवायचे नाहीत. आता फॉर एक्झाम्पल इथं ते मी सांगतो बघा. आता पहिला शब्द दिलेला आहे सम वन. आता सम वन मध्ये जे काही अक्षर्स आलेले लेटर आलेले आहेत, एस आहे, ओ आहे, एम आहे, ई आहे आणि एन आहे, ह्या अक्षरांचा उपयोग करून तुम्ही दुसरे अर्थपूर्ण शब्द 4 लिहू शकता. फॉर एक्झाम्पल आता वन घेतो, ओ एन ई वन, त्यामध्ये ओ एन ई वन 3 अक्षरी आलेलं आहे तिथं. सम, एस ओ एम ई सम. त्यानंतर नंबर 2 लेटर वर्ड आहे बघा, स्टोरी टेलर. टेल, टी ई एल एल, टेल, म्हणजे 3 अक्षरांपेक्षा जास्त आला. यट, वाय ई टी, एट, यट 3 अक्षर कमीत कमी आलेली आहेत. त्यानंतर स्टोरी शब्द येतोय त्याच्यामध्ये, टेलर येतोय. तुम्ही याच्यामध्ये आणखी तुम्हाला जेवढे त्या अक्षरांचा उपयोग करून दुसरे शब्द बनवता येतील तेवढे तुम्ही बनवू शकता. फक्त 8 आहे, कमीत कमी 3 अक्षरांचा शब्द असलं पाहिजे. आता इथे ॲक्टिव्हिटी तुम्हाला सोडून दाखवलेली आहे. लॉंग ॲगो, पंक्च्युएशन मार्क्सचा उपयोग करून इथं दाखवलेला बघा. लँग ॲगो, कॉमा, मेन अँड ॲनिमल कुड टॉक टू इच अदर, फुल स्टॉप. लॉंग मधला एल कॅपिटल, म्हणजे असे पंक्च्युएशन मार्क्सचा उपयोग केलेला आहे. बी, कॉपी द वर्ड्स इन टू 2 लाईन्स. आता ती 2 लाईन्स नोटबुकमध्ये तुम्ही कॉपी करायचे आहेत वर्ड्स. सी, समवन, समवनमधला सम, वन असे लेटर्स आहेत. आता प्रॅक्टिससाठी ॲक्टिव्हिटी दिलेली तुम्हाला. राईट द अबॉव वर्ड्स इन युअर नोटबुक अँड मेमोराइज इट. आता तुम्ही हे जे वर्डचे शब्द आहेत ते तुमच्या नोटबुकमध्ये लिहा आणि ते मेमोराइज करण्याचा प्रयत्न करा, म्हणजेच लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. 2, प्रॅक्टिस टू राईट दीज सेंटेन्सेस इन युअर नोटबुक. आता तुमच्या नोटबुकमध्ये हे वर्ड्सचे प्रॅक्टिस, सराव तुम्ही करण्याचा प्रयत्न करायचा आहे. सेंटेन्स, अ क्विक ब्राउन फॉक्स जम्प्ड ओव्हर द लेझी डॉग. तुम्ही कर्सिव्ह रायटिंगमध्ये लिखाण करण्याचा सुद्धा इथं प्रयत्न करायचा आहे. आता कर्सिव्ह रायटिंग इथं आपल्याला दिलेली होती पहिल्यांदा इन्स्ट्रक्शनमध्ये. प्रॅक्टिस मोर अँड मोर फॉर कर्सिव्ह रायटिंग ऑफ द गिवन सेंटेन्सेस. आता कर्सिव्ह रायटिंगचं प्रॅक्टिस करत असताना आपल्याला इथं एक फोटो आहे बघा, प्रकृती मल्लाचा. प्रकृती मल्ला ही आपल्या भारतात अतिशय उत्कृष्ट हँडरायटिंग असणारी अशी ही विद्यार्थी मुलगी आहे. तिचं हँडरायटिंग बघा, कर्सिव्ह रायटिंगमधलं अतिशय उत्कृष्ट असं तिचं लिखाण आहे. तर तुम्ही अशा पद्धतीचं हँडरायटिंग काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे बघा. एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस. खालील वाक्य दिले ते विरामचिन्हांचा वापर करून लिहा. सेकंड, राईट दिस वर्ड्स इन 2 लाईन्स नोटबुक. 2 लाईन्स नोटबुकमध्ये 2 ओळी, 2 रेघीव वहीमध्ये तुम्ही शब्द लिहायचे आहेत. फाइंड द स्मॉल वर्ड हिडन इन द बिग वर्ड. आता मोठ्या शब्दांमध्ये लपलेले, दडलेले छोटे छोटे शब्द कुठले आहेत ते फाइंड आउट करा म्हटलेलं आहे. इव्हॅल्युएशन, मूल्यमापन. रिस्पॉन्स बेस्ड ऑन द रिटर्न वर्ड्स अँड सेंटेन्सेस. आता या वर्ड्स आणि सेंटेन्स रिलेटेड जे काही तुम्हाला प्रश्न विचारले जातील त्यांना तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. वरची ॲक्टिव्हिटी तुम्ही ही सोडवायची. एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी आहे आणि प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटी एक आहे. आता या ॲक्टिव्हिटीशी रिलेटेड दीक्षा व्हिडिओचे लिंक तुम्हाला इथं दिलेली आहे, त्याचाही उपयोग तुम्ही करू शकता.
माय टेक अवे टुडे आय लर्न. आज काय शिकलो आपण ॲक्टिव्हिटीमध्ये? 1. स्टुडंट लर्न हाऊ टू पुट करेक्ट पंक्च्युएशन मार्क्स इन सेंटेन्स. वाक्यामध्ये योग्य ठिकाणी विरामचिन्हांचा वापर करायला. सेकंड, स्टुडंट्स केम टू नो हाऊ टू फॉर्म स्मॉल वर्ड्स फ्रॉम द बिग गिवन बिग वर्ड्स. दिलेले मोठ्या शब्दांपासून छोटे छोटे शब्द कसे लिहायचे हे तुम्ही शिकला, तयार करायचे ते. 3. स्टुडंट एबल टू राईट नीटली अँड लिजिबली. आता तुम्ही व्यवस्थित आणि सुवाच्यपणे लिहायला शिकला. तुम्ही तुमचं हँडरायटिंग सुधारण्याचा प्रयत्न तुम्ही करायला शिकलेला आहात. 4. स्टुडंट एबल टू राईट कर्सिव्ह रायटिंग. तुम्ही कर्सिव्ह रायटिंग लिहायला प्रयत्न करणार आहात ह्या ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर. त्यानंतर 5. स्टुडंट केम टू नो हाऊ टू इम्प्रूव्ह देअर रायटिंग. आणि तुम्हाला कळलेलं आहे की तुम्ही कशा पद्धतीनं तुमचं हँडरायटिंग सुधारू शकताय. तर हे आपण या ॲक्टिव्हिटीमध्ये शिकलेलो आहोत. आय होप यू लाईक दिस व्हिडिओ. If you like the video, please like it, share this video to your friends and subscribe the channel. Thank you very much.